एक प्रश्न आहे, जर मी तुम्हाला सांगितलं की महादेवांच्या गळ्यातला साप, त्यांच्या कपाळावरचा चंद्र आणि त्यांच्या जटांमधील गंगा आणि त्यांच्या हातातला त्रिशूळ या प्रत्येक गोष्टी मागं एक वेगळं रहस्य दडलं आहे, तर आणि अजून एक विचित्र गोष्ट, महादेवांच्या स्वतःच्या परिवारातच अशी एक कथा आहे जी ऐकल्यानंतर तुम्हाला गणेशजी आणि कार्तिकेयाकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. पण खरी रहस्यमय गोष्ट अजून बाकीच आहे. एकदा समुद्र मंथनातून असं विष बाहेर आलं की संपूर्ण सृष्टी काही क्षणात नष्ट होऊ शकत होती. देव घाबरले, असुर घाबरले, पण ते विष कोणीतरी प्यायलाच पाहिजे होतं आणि पुढं आले स्वतः महादेव. पण प्रश्न असा आहे, महादेवांनी ते विष प्यायलं का? त्यांचा कंठ निळा का झाला? आणि या घटनेचा संबंध श्रावण महिन्यात आपण शिवलिंगावर पाणी अर्पण करतो याच्याशी आहे का? थांबा, कारण या कथेत अजून एक रहस्य आहे. भारताच्या एका प्राचीन शिव मंदिरात आजही अशी एक परंपरा आहे जिच्या मागे महादेवांच्या अद्भुत स्वरूपाची कथा जोडली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महादेव कोण आहेत, शिव परिवाराची रहस्यपूर्ण कथा, श्रावण महिन्याचं खरं आध्यात्मिक महत्त्व आणि त्या अद्भुत मंदिरांची कथा. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्यासाठी महादेव म्हणजे नेमके काय, महादेव म्हणजे नेमके कोण आहेत? हिंदू धार्मिक परंपरेमध्ये भगवान शिवांना महादेव, शंकर, भोलेनाथ, नीलकंठ, पशुपती, रुद्र अशा अनेक नावांनी संबोधले जाते. शिव म्हणजे केवळ संहार नाही तर परिवर्तनाचं प्रतीक आहे. जुनं संपतं म्हणून नवीन निर्माण होऊ शकतं. म्हणूनच शिवाचं रूप इतर देवतांपेक्षा पूर्णपणे वेगळं दिसतं. जटांमध्ये गंगा, मस्तकावर चंद्र, गळ्यात नाग, हातात त्रिशूळ, डमरू आणि शरीरावर भस्म. प्रत्येक गोष्टीमागे एक प्रतिकात्मक अर्थ जोडला जातो. पण महादेवांची सर्वात मोठी ओळख काय? ते भोलेनाथ आहेत. भक्तीने केलेली प्रार्थना, मनापासून केलेली उपासना आणि श्रद्धेने अर्पण केलेले एक बेलपत्र हेच त्यांच्यासाठी पुरेसं मानलं जातं. महादेवांचा अद्भुत परिवार. आता आपण येत आहोत त्या परिवाराकडे ज्याला अनेक भक्त शिव परिवार म्हणून ओळखतात. भगवान शिव, माता पार्वती, भगवान गणेश, भगवान कार्तिकेय आणि त्यांच्यासोबत नंदी. पण या परिवारातील प्रत्येक व्यक्तीमागे एक वेगळी कथा आहे. माता पार्वती या हिमालयाची कन्या असल्याची पुराण परंपरेतील कथा आहे. भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि अखेर त्यांच्या तपश्चर्येने महादेव प्रसन्न झाले. यातून एक सुंदर संदेश मिळतो, खरी भक्ती, संयम आणि निश्चय यामध्ये एक मोठी शक्ती असते. गणेशजींचं मस्तक हत्तीचं का आहे? आता येते सर्वात प्रसिद्ध कथा. एकदा माता पार्वतीने आपल्या अंगावरील उठण्यापासून एका बालकाची निर्मिती केली. तो बालक म्हणजे गणेश. मातेने त्याला आदेश दिला, मी आत असेपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस. तेवढ्यात महादेव तिथे आले. गणेशाने त्यांना अडवलं. महादेवांनी सांगितलं, मी शिव आहे. पण गणेशाने मातृ आज्ञा पाळली आणि संघर्ष झाला. या संघर्षात गणेशाचं मस्तक धडापासून वेगळं झालं. माता पार्वती क्रोधित झाल्या. सृष्टीवर संकट येण्याची परिस्थिती निर्माण झाली. शेवटी महादेवांनी गणेशाला पुन्हा जीवन दिलं आणि त्याला प्रथम पूज्य होण्याचा आशीर्वाद दिला. म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला प्रथम गणेशाचं स्मरण केलं जातं. कार्तिकेय आणि गणेश यांच्यातील अद्भुत स्पर्धा. एकदा गणेश आणि कार्तिकेय यांच्यात प्रश्न निर्माण झाला, दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? मग अशी अट ठेवण्यात आली, जो संपूर्ण जगाची प्रदक्षिणा प्रथम पूर्ण करेल तो विजेता. कार्तिकेय आपल्या मोरावर बसले आणि जगाची प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले. पण गणेशजी ते शांतपणे आपल्या आई वडिलांसमोर आले आणि शिव पार्वतींची प्रदक्षिणा केली. कारण त्यांनी म्हटलं, माझ्यासाठी माझे आई वडीलच संपूर्ण जग आहेत. गणेशजी विजयी झाले. ही कथा आपल्याला एक सुंदर संदेश देते. आई वडिलांचा सन्मान हा संपूर्ण विश्वाच्या सन्मानासमान आहे. नंदी महादेवासमोरच का बसतो? तुम्ही कधीही शिव मंदिरात गेलात तर एक गोष्ट नक्की पाहिली असेल, शिवलिंगासमोर नंदी असतो. पण का? नंदीला भगवान शिवांचा अत्यंत विश्वासू सेवक आणि वाहन मानलं जातं. अनेक शिव मंदिराच्या परंपरेमध्ये भक्त नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतात. या मागील श्रद्धा अशी आहे, नंदी भक्तांची प्रार्थना महादेवांपर्यंत पोहोचवतो. म्हणूनच शिव मंदिरात नंदीसमोर उभं राहून शिवलिंगाचं दर्शन घेण्याची परंपरा आहे. आता सुरू होते खरी रहस्यमय कथा. समुद्र मंथन.
एक काळ असा आला जेव्हा देव आणि असुरांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करण्याचा निर्णय घेतला. मंदार पर्वत मंथन दंड झाला, वासुकी नागाची दोरी करण्यात आली आणि सुरू झालं प्रचंड समुद्र मंथन. सगळ्यांना वाटत होतं आता अमृत मिळणार. अमृत येण्याआधी समुद्रातून बाहेर आलं काहीतरी भयंकर, हलाहल विष, इतकं भयंकर की त्याच्या प्रभावाने संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली. देव घाबरले, असुर घाबरले, संपूर्ण विश्व संकटात आलं. आणि मग सगळ्यांची नजर एका देवाकडे गेली, महादेवांकडे. महादेवांनी ते विष स्वतः प्राशन करण्याचा निर्णय घेतला. विचार करा, ज्यामुळे संपूर्ण सृष्टी नष्ट होऊ शकत होती ते विष महादेवांनी स्वतःच्या कंठात धारण केलं. माता पार्वतीने विष शरीरात अधिक पसरू नये म्हणून त्यांच्या कंठाशी संबंधित हस्तक्षेप केल्याची कथा सांगितली जाते. विष कंठात थांबलं आणि महादेवांचा कंठ निळा झाला, म्हणून त्यांना नाव मिळालं नीलकंठ. श्रावण महिन्यात शिवाला जल अर्पण करण्याची परंपरा या कथेशी जोडली आहे. श्रावण महिन्यात शिवाला जल अर्पण करण्याची परंपरा या कथेशी जोडली आहे. महादेवांच्या विषामुळे निर्माण झालेली उष्णता शांत करण्यासाठी जल अर्पण केलं जातं अशी धार्मिक श्रद्धा आहे. आणि इथंच श्रावण महिन्याचं महत्त्व सुरू होतं. श्रावण महिना महादेवांना का प्रिय आहे? श्रावण आला की संपूर्ण वातावरण बदलून जातं. पाऊस, हिरवाई, मंदिरांमध्ये घंटानाद, हर हर महादेवाचा जयघोष आणि शिवलिंगावर जलाभिषेक. श्रावण महिन्यात सोमवारला विशेष महत्त्व दिलं जातं. अनेक भक्त उपवास करतात, शिवलिंगावर जल अर्पण करतात, बेलपत्र अर्पण करतात आणि महामृत्युंजय मंत्र, शिवमंत्र किंवा स्तोत्राचं पठण करतात. कावड यात्राची परंपरा ही श्रावणाशी जोडली जाते. भक्त परिवार जल घेऊन शिवमंदिरात पोहोचतात आणि ते जल शिवलिंगावर अर्पण करतात. पण लक्षात ठेवा, श्रद्धा ही मनाची गोष्ट आहे. फक्त पूजा करण्यापेक्षा मनात संयम, करुणा आणि चांगले विचार ठेवणे हीच शिवभक्तीची खरी भावना आहे. आता आपण पाहणार आहोत भारतातील एक अद्भुत महादेव मंदिर. आता आपण पोचलो आहोत महाराष्ट्रातील एका अत्यंत पवित्र स्थळी, त्र्यंबकेश्वर. नाशिक जवळील त्र्यंबक परिसरात असलेलं हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानलं जातं. पण या मंदिराची कथा फक्त ज्योतिर्लिंगापुरती मर्यादित नाही. ही कथा जोडली जाते गौतम ऋषी, अहिल्या आणि गोदावरी नदीशी. पुराण परंपरेतील आख्यायिकेनुसार गौतम ऋषींनी महादेवाची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवांनी गंगेला पृथ्वीवर येण्याचा आशीर्वाद दिला. आणि या परंपरेतून गोदावरीच्या उत्पत्तीची कथा त्र्यंबकेश्वराशी जोडली जाते. या ज्योतिर्लिंगाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील ज्योतिर्लिंगाला 3 मुखाचं स्वरूप असल्याचं वर्णन महाराष्ट्र पर्यटनाच्या माहितीत आढळतं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतिकात्मक रूप. म्हणूनच त्र्यंबकेश्वर हे केवळ मंदिर नाही तर श्रद्धा, पुराणकथा, नदी आणि ज्योतिर्लिंग यांचा अद्भुत संगम आहे. महादेव स्तोत्र. आता काही क्षण डोळे बंद करा, मन शांत करा आणि महादेवाचं स्मरण करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करा. हे महादेव, आमच्या मनातील नकारात्मकता दूर करा, आम्हाला संयम द्या, चांगले विचार द्या आणि संकटाच्या काळात योग्य मार्ग दाखवा. हर हर महादेव. महादेवांची कथा इथे संपत नाही, कारण शिव म्हणजे फक्त एक देवता नाही. शिव म्हणजे एक विचार आहे. अहंकाराचा नाश, वाईटाचा त्याग आणि संकट स्वतःवर घेऊन इतरांचं रक्षण करण्याची भावना, यालाच कदाचित आपण शिवत्व म्हणू शकतो. म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही शिवलिंगावर एक थेंब पाणी अर्पण कराल तेव्हा फक्त एक इच्छा मागू नका. महादेवांना असं म्हणा, देवा, माझ्या मनातलं विष दूर करण्याची शक्ती मला दे. कारण जग बदलण्याआधी मन बदलणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच श्रावण असो की वर्षातील कोणताही दिवस, मनापासून एकदा म्हणा, हर हर महादेव. जर तुम्हाला महादेवांच्या अशाच अद्भुत आणि रहस्यमय कथा आवडत असतील तर भक्तिरस चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भारताच्या आणखी एका रहस्यमय मंदिराच्या कथासह. हर हर महादेव.